मम्मी 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 ते काम सोड पहिलं इकडे झालं बस गं? बस बस तर आधी ही बातमी वाच. अगो बाई या पेपरवाल्यांचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे बघ. अजून ते पिच्छा सोडत नाही. होय बाई. पण मम्मी दिस कसं येतात बघितलंस ना व हीच पेपरवाली आधी कौतिक 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 करायची आणि आता आबरू एशीवर टांगायला सांगू दे की ग. माझ्या अपमानाचं उत्तर निघालंय तेवढंच समाधान. वय बाई. पण तुझ्या त्या उठ्या बाई आमची काय हालत व्हायला बघत्यास ना व. मम्मी तू समजून सांग की पप्पासनी. अगं मी काय सांगू बाई. मी काय बोलायला गेले तर मला माहेरी आणि तुला सासरे हाकलून देतील. तुझ्या मामाची परिस्थिती कशी बेताची आहे माहिती आहे ना व तुला. अगं माझ्या माहेरच्या खानदानामध्ये एकमेव कमवता चुलत मामा म्हणजे सुरेश जोंधळे. आता तुझा सासरा जेलात गेल्यावर तो बी घरात रिकामाच बसला असेल की ग. कुणाला माहित. पण मम्मी ते मामांजींच्या अटकेच्या घोटाळ्यापासून जोंधळे मामा गायब ते गायबच आहेत बघ. समधे जण शोधायलेत पण कुठं दिसना झाल्यात. आता घर फिरल्यावर घराचं वास बी फिरत्यात की ग. शेवटी तो तुझाच मामा. मामा गेला खड्ड्यात. आधी आम्ही काय करायचं ते सांग. मम्मी त्या घरात नाही जायचं बघ आम्हाला परत. अगं लय काय काय मोठं मोठं बोलून आलोय आम्ही. आता परत जर गेलो का नाही तर तोंड लपवून राहायला लागेल बघ. अगं हिथं तुझ्या पप्पाच्या हातून तोंड फोडून घेण्यापरीस तिथं तोंड लपून बसलेलं काय वाईट आहे. हा म्हणजे आता तू बी पलटी मारायलास वय. अगं तुझ्या पप्पांपुढं काय चालत नाही बघ माझं. तू जरा रडून भेकून काय होतंय का बघ की. म्हणजे आम्ही रडू. मग रडू येत नसेल तर राहू दे की. तुझी बॅग भरून झाली ना व. मम्मी कवापासून पेपर वाचायला चालू केलीस. ते हा मामांजींनी घोटाळा केल्यापासून. प्रतापराव घोटाळा करणार नाहीत कधीच. नाही म्हणजे ते अटकेच्या समध्या बातम्या यायल्यात ना व त्या वाचत होतो. आव म्हणजे काळजीनं वाचत होतो आम्ही. तुझी काळजी त्यांच्या पडत्या काळात दाव. कधी निघणार आहेस तू. आता आलोच आहे तर काही दिवस राहतो की. तिकडं मामांजींचं सुकलेलं तोंड बघितलं का नाही की लई काळजी वाटते बघा. रडायला येतंय आमासनी. आमासनी रडल्याला बघितलं की त्यांना लई वाईट वाटतंय म्हणून इथं राहतो. असं एवढी काळजी का काय माझ्या पोरीला. अहो काय सांगायचं आता. आमासनी तर चैन पडणं झाल्या बघा. म्हणून इथं चैन करायला आलीस का काय. पप्पा गिळून झाला असेल तर निघायचं बघ. आमच्या पप्पांवर किती विश्वास होता. जग अंतर देईल पण आमचा पप्पा कधी बी आम्हाला अंतर देणार नाहीत असं समजाच वरडून वरडून सांगायचो आम्ही. पण इथं तर आमचा पप्पाच आमच्या जीवावर उठल्यात. तिची नाटकं बंद करा नाही तर दोघीच्या दोघी बाहेर व्हायत ना. मी काय केलंय. समजा तुमच्या गुणवान लेकीला. हे नंदुडे उगा आगाऊपणा करू नकोस बघ. असं सासर सोडून यायचं नसते पोरीनं. आम्ही बघ माहेरचं नाव बी काढत नाही. आमच्या मनात बी असा विचार येत नाही. आता रडणं भेटणं सोड आणि तयारीला लाग चल. मम्मी आम्ही काय म्हणत होतो होळीची पोळी खाऊन जावं. वय ग वय. अगो पोरगी आल्यापासनं पोळी पोळी करतेय. सणासुदीला कशाला पाठवायचं. सण तिला तिच्या घरात करू द्या. आणि पोळीचं काय. आता गायकवाड गरीब झाल्यात. आज राहू द्या की तिला. पोळी खाईल उद्याला जाईल. उद्याला जाशील ना मग. वय जातो. आजचा दिवस ठीक आहे पण उद्या इथं येणं राहायचं नाही म्हणजे नाही. आम्ही आमच्या पप्पांचं किती कौतुक करत असतो माहिती तुला. पण आमच्या पप्पांना काय कदरच नाही आमची. मोठं झालं की पोरं आई बापाला इसरतात असं म्हणतात. पण इथं तर आमचे मम्मी पप्पा त्यांच्या पोरीला इसरायलेत. कुठला कुठला अनाथ
नंदुडे उगा जादा नाटकीपणा करू नगस. तुझे पप्पा पक्क राजकारणी आहेत. तुझं असलं हे खोटं खोटं रडू चांगलं वळखत्यात. अगं मम्मी, पण आता तू सांग, कुठल्या तोंडाने जाऊ आम्ही तिथं? अगं ते नंतरच नंतर बघू. आधी पुरणपोळ्या करते. माझ्या लेकीचं त्वाण वाढ करते. हा काही गरज नाही खोटी माया दावायची. पुरण करपवून कडवट पोळ्या खायला घालू नगस म्हणजे झालं. आता घर कसं पहिल्यासारखं जिवंत वाटायला लागले बघा. गोदाक्कांनी जेवणाची तयारी सुरू केली म्हटल्यावर सगळं कसं छान होऊन जातं. वय आणि पुरणपोळ्या केल्या म्हणजे समधी कशी खुशीत होते बघा. खरंच गोदाक्कांच्या हातच्या पुरणपोळ्यांची चवच आहे तशी. आज पुन्हा घरातलं वातावरण आनंदी होतं. फक्त जाऊबाई नाही. वहिनी ती नाही म्हणून तर आनंदी वातावरण व्हायला लागले बघा. बघा आधी अरे सूरज, असं म्हणू नये लेकरा. हो ना, भाऊजी असं बायकोबद्दल नाही बोलू. तसं नाही वहिनी, तर ती असती की नाही नुसत्या हाका मारून चहा आणा नाश्ता आणा करत किरकिर करत बसली असते बघा. अरे माझं कामच आहे ते. अगं पण बोला का असं कसं? तू नाही ऐकायचं. अंजली, पुरणपोळ्या झाल्या की आपल्या वाड्यात देवाला जाऊन निवद दावून ये बाई. आपण जरी इकडे आलो असलो तरी आपलं देव तिथंच आहे. वाड्याचं काय हाल केला असेल कुणाच ठाऊक. राणा कुठे गेलाय? नाही, ते काही म्हणाले नाही. अगं परी एवढ्या येरवाळी जायची काय गरज होती काय? अहो, जोंधळ्यांची काही माहिती मिळते का ते बघायला गेले. जोंधळीची? खरंच वहिनी, जोंधळीची माहिती मिळायलाच पाहिजे बघा. धर. हो कोण काय पाहिजे? ते जोंधळे पाहिजे होत. हो राणा तुम्ही? वय जोंधळे हुडकायला आलतो. साहेबांच्या केसचं काय झालं? तारीख पडली. अहो त्या तारखा वगैरे पडत राहणारच हो, पण तुम्ही जरा जोर लावा. साहेबांच्यावरचा आरोप आहे ना तो खोटा ठरला पाहिजे बघा. अहो खोटा आहे तर खोटा ठरणार नव. ते नव जोंधळे कुठे? परवा बघा त्यांची बायको आली होती, पण कुठे गेले काय सांगून गेली नाही. काय झालं? काय नाही. अहो ते लय दिवस जोंधळ्यांची गाठ पडली नाही नव, म्हणून जरा बघायला आलतो. परत कोण घरी आलं तर मी त्यांना निरोप देतो. चालतंय, पण आठवणीने सांगा काय. सांगतो की. अरे येऊ काय? या. काय बी करून जोंधळ्यांना हुडकलंच पाहिजे. अरे होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. होली है. अगं अगं रुपा, अगं कुठं पळतेस तू? अगं थांब थांब. अगं अगं कुठे गेली? अगं अगं थांब थांब रुपा. अगं रुपा. अगं थांब, तुला भिजतो बघ. अगं
अंजली तू ये 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 रंगपंचमी खेळत होतो. तुम्ही लोकांनी गाव भडकवलंय आमच्या विरुद्ध. सगळ्यांनी वाळीत टाकल्यासारखं केलं बघ आम्हाला. म्हणलं कोण कशाला पाहिजे. घरातल्या घरात खेळू की. घरातल्या घरात खेळताना घराचं घर पण घालवू नका म्हणजे झालं. आमच्या घराचं घर पण जपू किंवा सर पण करू, तुला काय त्याचं? हे घर आमचं आहे. होत आता आमचंय. काही दिवस तसं ते खरं आहे म्हणा. एकदा गावाडा ऐकला की आम्ही चालू मस्त मुंबईला पिक्चर काढणार, तिकडे जाऊन फेमस होणार बघ. तू ये बर का प्रीमियरला. तिकीट पाठवून द्यायच्या नावाची काय. काका, घराचं पावित्र्य जपेल असं व्हावं. आता एकदा सांगितलं ना बाय घर आमचं म्हणून आम्ही काय पण करू. अरे बाबा राग ते ठिंगणी करून शिकलेली दिसते. अगं 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 रूपा, अगं अंजली तशी नाही. चांगली बिचारी. नजर तसा अंगार का म्हणून. तिच्यासाठी हे घर महत्वाचं आहे. अंजली, तू म्हणतेस ना बंद, रंगपंचमी बंद. आता मला सांग, तू का आलीस इथं. काय काम काढलं तुझ्या या काकाकडं. देवाला नैवेद्य दाखवायचा होता. अरे वा वा वा, बघू 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 काय आणलंय ते. अंजली तुला सांगतो, काल त्या किराणा मालाच्या दुकानात गेलो होतो. दुकानदार मला किराणा मालच नाहीये. लय भूक लागली आहे ग मला. बघू काका, हे देवाला नैवेद्य म्हणून आणले. तुम्हाला खायचं असेल तर घरी येऊन जेवा. महाब्या करतोय परत माझा अपमान. ए बाई, ते काय पूजा करायची ते कर, निवेद दाखवून जा. आम्ही आमचं बघून घेऊ, कळलं ना. तिरुपती शनी आणा की थांब अंजली, ताट उचलते. पाट पाट काय हा. शनी आण जरा. पाट इकडेच ठेव सूरज, इकडेच ठेव. आणि ते तांब्या काढ, पाटावर ठेवू दे. दगड ठेव. ठेवा किती झालं बरोबर. झाली ना सगळी तयारी. बस आता शिनी बस. मागल्या वर्षी होळीला कसली मजा आलती. ते वहिनीच्या शाळेची गँग आली नव्हती काय. आपल्या वाड्यात असती होळी तर अख्खं गाव लुटलं असतं बघ आपली होळी बघायला. ठीक आहे, शेवटी होळी महत्वाची गोदात का. इकडे लाव. अंजली, राणा एवढा उशीर का केलाय. हो ना, एव्हाना यायला हवे होते. ए बघा आले. इथं ठेव, इथं लाव. अहो, काय झालं. काय नाही, जोंधळ्यांच्या घराकडे गेलतो. घर बंद हो. मग शेजारच्यांकडे गेलो. त्यांना बी काय माहित नाही.
जोंध्यांच्या वळतीत जेवढे होते त्यांच्याकडे बी जाऊन होतो. त्यांना बी काय माहित नाही. अहो ठीक आहे, सुरुवात तर झाली. हे ना बघ, जोंधळे सापडलेच नाहीत तर. अहो मी काल तुम्हाला काय म्हणाले, आता सगळ्या वाईट गोष्टी मागे टाकायच्या. मग त्यात हे नकारात्मक विचार सुद्धा आले. या नकारात्मक विचारांचं आपण या होळीत दहन करून टाकूया. चला पूजा करून घ्या. पूजा हो, सूरज भाऊजींनी होळीची छान तयारी केली. होय काय? हो. चला. तांब्याकडे घे. बरं नको, बस आता बस. लाव तिथं. हे भारी केलंस की. काय मर्दा राहणार कुठे सकाळपासून हे बघ. ते काय ते- भाऊजी, आपण आधी होळीची पूजा करून घेऊया. आबा नाही बोलवा ना. आबा. चला. राहणार. आबा, तुम्ही पूजेला सुरुवात करा. आबा, दादा, तुम्ही दोघं करा की. हे करून तू. हे होलिका माते, तुझ्या या ज्वाळांमध्ये आमच्या गायकवाड कुटुंबावर आलेली सगळी संकट नष्ट होऊ दे. तुझ्या या अग्नीच्या तेजानं आमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश येऊ दे. तुझी कृपा आमच्यावर नक्की राहील. आणि हितनं पुढं आमच्या आयुष्यात फक्त चांगलं आणि चांगलंच होणार. खात्री आम्हाला.